1947 रोजी ब्रिटिश सरकारने भारतीय स्वातंत्र्य कायद्याला संमती देऊन ब्रिटिश इंडियाची फाळणी म्हणजेच भारत आणि पाकिस्तान या दोन स्वतंत्र देशात कराराची घोषणा केली आणि इथूनच सुरुवात झाली ती भारत-पाक युद्धाची। भारत-पाकिस्तान मधलं पहिलं युद्ध झालं त्याला कारण होतं जम्मू आणि काश्मीर। हे युद्ध 1947 मध्ये सुरू झालं आणि 1 जानेवारी 1949 रोजी रात्री 11:59 युद्धबंदीनं संपलं। यामध्ये भारताने काश्मीरच्या 2/3 भागावर नियंत्रण राखलं तर पाकिस्तानने गिलगिट बाल्टिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेतलं। दरम्यान दुसरं काश्मीर युद्ध 1965 चे 17 दिवस चाललं। हे युद्ध 5 ऑगस्ट 1965 रोजी सुरू झालं आणि 23 सप्टेंबर 1965 रोजी युद्धबंदीने संपलं। यामध्ये भारताने लाहोरपर्यंत आघाडी मिळवली होती, परंतु संयुक्त राष्ट्रांच्या हस्तक्षेपानंतर आणि ताश्कंद करारानंतर दोन्ही देशांनी माघार घेतली। जर युद्ध थांबलं नसतं तर आज लाहोर भारताच्या ताब्यात असतं। संयुक्त राष्ट्रांनी युद्धबंदीची घोषणा केली होती आणि त्यानंतर ताश्कंदमध्ये दोन्ही देशांमध्ये एक करार झाला। या करारात दोन्ही देशांनी त्यांचे प्रादेशिक दावे सोडून दिले आणि वादग्रस्त क्षेत्रातून आपले सैन्य मागे घेतले। या युद्धात भारताला पाकिस्तानची जमीन परत करावी लागली। भारतीय सैन्य पाकिस्तानातील लाहोर जवळ पोहोचलं होतं। त्यानंतर 23 सप्टेंबर 1965 रोजी युद्धबंदीची घोषणा करण्यात आली। या युद्धातील भारताच्या विजयामुळे जगात भारताची प्रतिष्ठा वाढली आणि त्याला एक नवीन ओळख मिळाली। जर 23 सप्टेंबर रोजी दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी झाली नसती आणि ताश्कंद कराराच्या अटींचं पालन झालं नसतं तर आज भारताकडे लाहोर असता। 1971चं तिसरं युद्ध 13 दिवस चाललं। बांगलादेश मुक्ती युद्ध हे युद्ध भारताचा आतापर्यंत सर्वात मोठं लष्करी विजय मानला जातो। 3 डिसेंबर ते 16 डिसेंबर 1971 पर्यंत चाललेल्या या युद्धात भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि बांगलादेशची निर्मिती झाली। ढाका येथे पाकिस्तानी सैन्याने आत्मसमर्पण केलं। 1971 हे वर्ष बांगलादेश तसेच भारत आणि पाकिस्तानसाठी खूप महत्त्वाचं होतं। या वर्षी बांगलादेशने आपल्या अस्तित्वासाठी लढा दिला। बांगलादेशने पाकिस्तानच्या सावलीतून बाहेर पडण्यासाठी आणि एक नवीन राष्ट्र म्हणून उदयास येण्यासाठी लढा दिला, ज्यामध्ये भारताने त्याला पूर्ण पाठिंबा दिला। 1947 मध्ये बंगालचे पूर्व आणि पश्चिम बंगालमध्ये विभाजन झालं। पश्चिम बंगालच्या भारताच्या अधीन राहिलेले तर पूर्व बंगालचे नाव पूर्व पाकिस्तान असं ठेवण्यात आलं, जे पश्चिम पाकिस्तान अंतर्गत होतं। बंगाली भाषा बोलणाऱ्या बंगाली लोकांची संख्या मोठी होती आणि म्हणूनच पूर्व पाकिस्तानने भाषेच्या आधारावर पाकिस्तानच्या वर्चस्वातून मुक्त होण्याचा प्रयत्न केला आणि स्वातंत्र्याचं रणशिंग फुंकलं। 1999चं चौथं कारगिल युद्ध सुमारे 60 दिवस चाललं। या युद्धात पाकिस्तानने कारगिल शिखरांवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय सैन्याने ऑपरेशन विजयाद्वारे हे शिखरे पुन्हा ताब्यात घेतली। हे युद्ध 26 जुलै 1999 रोजी संपलं, जो आज कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो। 84 दिवस चाललेल्या या युद्धाची कहाणी आज 25 वर्ष जुनी झाली आहे। कारगिलमधील सर्वात मोठं आव्हान म्हणजे शत्रू पर्वतांवर बसला होता आणि भारतीय सैनिक खाली होते। अशा शत्रूंचा सामना करण्यासाठी भारतीय सैन्यासाठी सर्वात उपयुक्त शस्त्र म्हणजे बोफोर्स तोफा। या तोफांचं वैशिष्ट्य म्हणजे त्या खूप उंचावरील लक्ष्यांवरही गोळीबार करू शकत होत्या। बोफोर्स वजनाने खूप हलके होते। मे महिन्यात सुरू झालेलं युद्ध आता जून महिन्यात पोहोचलंय। जुलैमध्ये भारतीय सैनिकांनी टायगर हिल जिंकला होता। 7 ते 8 जुलै 1999च्या रात्री भारतीय सैन्याने आक्रमण सुरू केलं आणि 8 जुलै रोजी रात्री 8 वाजेपर्यंत उलटे उतार, कट आणि कॉलर क्षेत्र ताब्यात घेतली। याचा अर्थ असा की आता टायगर हिल पूर्णपणे भारताच्या ताब्यात होता। यानंतर दिल्लीला टायगर हिल्सवरील विजयाची माहिती देण्यात आली। सुमारे 3 महिने चाललेल्या या युद्धात देशाच्या अनेक सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले। त्यानंतर आधुनिक संघर्ष 2016 मध्ये सर्जिकल स्ट्राईक आणि 2019 मध्ये बालाकोट एअर स्ट्राईकद्वारे भारताने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला चोख प्रत्युत्तर दिलं। ऑपरेशन सिंदूर ही 7 मे 2025 रोजी भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान विरुद्ध केलेली एक निर्णायक लष्करी कारवाई होती। 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम जम्मू काश्मीर येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला, ज्यात 26 नागरिकांचा मृत्यू झाला होता, प्रत्युत्तर म्हणून ही मोहीम राबवण्यात आली। या कारवाईचं महत्त्व दहशतवादी पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करणं, भारताची सुरक्षा धोरणं ठामपणे मांडणं आणि दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देणं यात होतं। भारत अशाच पद्धतीनं पाकिस्तानला चोख आणि सडेतोड उत्तर देत राहील।